गरिबी, कुपोषण, सामाजिक अगतिकता, दुष्काळ व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रमुख समस्या आहेत। विकासाच्या विरोधाभास व असमानता दूर करण्यासाठी ईगल कृषीविषयक उद्योजकतेच्या माध्यमातून विकास करण्यास कटिबद्ध आहे। समाजातील वंचित वर्गसमूहाच्या आशा आकांक्षांना न्याय देण्याची ईगलची भूमिका आहे। सगळी जणी एकातच शेळ्यावळाला जातो, तेवढ्यात आमचा वेळ वाचतो। मजुरी लागली त्याला मजुरीला पाठवतो, तेवढाच आमचा एक कपा वाढतो। म्हणजे मुलाचा गॅम मेहनत घेतली त्यांची, त्याला डॉक्टरांनी दिलेली औषधं द्यायची, गोळ्याची झुरी द्यायची। आम्ही लेंडी खत घेतो आणि शेतात टाकतो। जमीन व्यवस्थित राबते, पिकते, चांगले उत्पन्न मिळते आम्हाला। कंपनीचं खत त्याच्यामुळं जमीन खराब होते। ते लेंडी खताचं जास्त झालं किंवा कमी झालं तरी ते पिकाचं तेवढं टिकतंय। घरची लेंडी खताचं आणि कंपनीच्या खताचं लय फरक आहे। ते आम्हाला महाग पडते लय, ते आम्ही आणू शकत नाही, म्हणून आम्ही लेंडी खताचा वापर करतो। शेळीचे दूध हे आईच्या दुधासारखे असते, पचनास हलके असते, ते रोगप्रतिकार शक्ती वाढवते। कुपोषित बालकांना शेळीचे दूध दिले तर ते त्यांच्यासाठी आरोग्यवर्धक आहे, त्यामुळे ते कुपोषणावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। आज आमच्याकडे 30,000 पशु आहे। मला अशी आशा आहे बघ, याच्या पुढे चांगली प्रगती होईल। स्वतःच्या मुलीचं स्थान प्यायला दिलेलं आहे ना मला, दुसऱ्याच्या पुढे हात पसरायला नको ना। ईगलने शेळ्या दिल्या त्याच्यामुळे आमच्या हाताला काम मिळालं। ईगलने जीवनाची दोरी दिली।